यानंतर आताची सगळ्यात महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आपण बघणार आहोत। 28 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होण्याची शक्यता आहे। भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या हालचाली सुरू झालेल्या त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरामध्ये झंझावात सुरू करणार आहेत असं कळतंय आणि 28 मार्चला त्यांच्या झंझावाती प्रचाराची सुरुवात महाराष्ट्रातून वर्ध्यातून होणार असं कळतंय आणि भाजपचे सगळे ज्येष्ठ नेते या तयारीला लागलेत अशी सुद्धा माहिती मिळते। भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या या सगळ्या प्रचार सभेसाठी हालचाली सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। आताची सगळ्यात महत्त्वाची आपण बातमी बघतोय। 28 मार्चला वर्ध्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होणार आहे। अधिक माहिती घेऊयात, सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सागर, संदीप, 28 तारखेला वर्धा या लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेचा अधिकृत महाराष्ट्रातला प्रचाराचा नारळ फोडतील अशी सूत्रांची माहिती मिळते। 28 तारखेमध्ये PM स्वतः प्रचाराला येतील। त्या अनुषंगाने भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीला सूचना देण्यात आलेल्या आहेत असं समजतं आणि त्या अनुषंगाने तिथे सभेची तयारी देखील पुढे केली जाईल असं सांगितलं जातं। जर वर्धा या लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर एकतर पहिल्या टप्प्यामध्ये येत आहे, दुसरी गोष्ट विदर्भातला भाग आहे, तिसरी गोष्ट म्हणजे वर्धा हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महात्मा गांधी यांचा आश्रम तिथे आहे, त्यामुळे तो गांधी यांच्याशी निगडीत जवळचा आहे। यापूर्वी राहुल गांधी यांनी याच भागामध्ये मोठी सभा घेतली होती, त्यामुळेच कदाचित PM मोदी स्वतः या ठिकाणी प्रचाराचा नारळ फोडतील असं सांगितलं जातं। त्याच्यानंतर विदर्भातल्या काही भागांमध्ये स्वतः परत मोदी सभा घेतील असं म्हटलं जातं। पहिल्या टप्प्याचं मतदान ज्या दिवशी आहे तत्पूर्वी 28 तारीख आणि अजून 1 तारखेला विदर्भामध्ये काही ठिकाणी सभा घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तुर्तास तरी जी काही माहिती मिळते त्यानुसार 28 तारखेला वर्धाला स्वतः PM सभेला येतील। भाजपाचे सगळे नेते यासाठी आता तयारीला लागले आहेत असं समजतंय। अगदी सागर, आणि त्यामुळे आता वर्ध्यामधूनच महाराष्ट्रातला प्रचार भाजप सुरू करणार आहे। स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी या सभेला उपस्थित राहणार आहेत, संबोधित करणार आहेत। आपण या सगळ्या घडामोडींबद्दल धन्यवाद सागर।